कविता पाठ रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हिरव्या मटारपासून बनवलेला भन्नाट चवीचा असा व्हेज खिमा आपण पाहणार आहोत. अनेक प्रकारे तुम्ही हिरव्या मटारची भाजी बनवली असेल, आमटी बनवली असेल, परंतु हा खिमा जर एकदा बनवून पाहाल तर चिकन मटनचा खिमा सुद्धा यापुढे फिका पडेल, इतका टेस्टी, अप्रतिम आणि झटपट अगदी मोजकेच घटक वापरून तयार होतो. चला तर पाहूया हा खिमा कसा बनवायचा आहे. यासाठी या ठिकाणी अर्धा किलो ताजं फ्रेश हिरवं मटार सोलून घेतलेला आहे. हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. गॅसवरती पॅन किंवा कढई ठेवायची आहे. यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून यामध्ये हा वाटाणा थोडा परतून घ्यायचा आहे. म्हणजे खूप छान अशी टेस्टी याला येते. 1 ते 2 मिनिटं हा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. याचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण हा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून हा थोडासा बारीक करून घ्यायचा आहे. आता यानंतर एकीकडे गॅसवरती पॅन किंवा जाडबुडाची कढई ठेवायची आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे. थोडीशी मोहरी टाकायची आहे फोडणीसाठी. अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत. आणि यामध्ये आता 1 इंच आलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या या आले लसूणची पेस्ट करायची आहे आणि ही पेस्ट टाकायची आहे. 2 मिनिटं ही छान परतून घ्यायची आहे. यानंतर 3 ते 4 मोठे कांदे असे मोठे मोठे चिरून घ्यायचे आहेत. 2 टोमॅटो यांची अशी पेस्ट करून घ्यायची आहे सेपरेट. सर्वप्रथम आपण कांद्याची पेस्ट टाकायची आहे आणि ही छान असा कांदा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. बरेच जण असे आहेत की सबस्क्राईब न करता व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. तर प्लीज असं न करता सबस्क्राईब करत चला, म्हणजे तुम्हाला यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सुद्धा नोटिफिकेशन मिळत राहील. मध्यम आचेवरतीच हा कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे. आपला वाटाणा सुद्धा हा थंड झालेला आहे. तर हा आपण मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे. पाहू शकता एकदम जास्त बारीक याची पेस्ट करायची नाही, तर थोडीशी जाडी-भरडी अशीच याची पेस्ट करायची आहे. अशा प्रकारे आपण हा सर्व वाटाणा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. एकीकडे आपला कांदा पण छान असा गुलाबी रंगावर भाजला गेलेला आहे. बारीक केलेला कांदा भाजायला थोडा वेळ लागतो. कांदा चांगला भाजला गेला की यामध्ये आपण जी टोमॅटोची पेस्ट केलेली आहे ही सुद्धा यामध्ये मिक्स करायची आहे. जर तुम्हाला अशी पेस्ट आवडत नसेल तर एकदम बारीक असा कांदा आणि बारीक एकदम टोमॅटो चिरून ते तेलामध्ये भाजून घेतले तरी चालतील, किंवा अशा प्रकारे पेस्ट करून घेतली तरी सुद्धा चालेल. आता हे टोमॅटो सुद्धा पेस्ट सुद्धा आपण छान अशी या तेलामध्ये परतून घेऊया. मध्यम आचेवरतीच कांदा आणि टोमॅटो छान असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या अशा मिक्सरला बारीक करून किंवा चेचून खलबत्त्यामध्ये यामध्ये टाकायच्या आहेत. तुमच्या आवडीनुसार किंवा मिरचीच्या तिखटाच्या प्रमाणानुसार याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल. आता हे थोडं परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पुन्हा थोडा वेळ हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो टाकला की मीठ हे टाकावंच, म्हणजे व्यवस्थित टोमॅटो पण भाजला जातो आणि त्याला टेस्ट पण छान येते. तर थोडीशी कसुरी मेथी घ्यायची आहे. ती थोडी हातावरती चोळून यामध्ये मिक्स करायची आहे. अशा प्रकारे हे सर्व मिक्स केल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आहे. 1 चमचा आपला घरगुती मसाला जो असतो तिखट मसाला तो टाकायचा आहे. यानंतर गरम मसाला 1 चमचा टाकायचा आहे. आणि हे छान असे मसाले आता परतून घ्यायचे आहेत.
आता हे सर्व मसाले, कांदा, टोमॅटोची पेस्ट ही चांगली अगदी तेल सुटेपर्यंत भाजायची आहे. जर तुम्हाला असं वाटलं की खाली ढसलं जाते, जास्त कोरडं वाटते, तर थोडंसं पाणी नकळत घालायचं आहे. परंतु हे मसाले चांगले असे शिजवून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मसाले आपले चांगले भाजले गेले म्हणजे खूप छान अशी टेस्ट येते खिम्यासाठी. हे पाणी आपलं पाहू शकता पूर्णपणे आटलेलं आहे आणि कडेने आता याला तेल सुद्धा सुटत आहे. एकसारखं हे छान परतून घ्यायचं आहे. आता हे आपलं छान भाजलेलं आहे. कडेनं भरपूर असं तेल सुटलेले आहे. आता यामध्ये 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालायचं आहे आणि पुन्हा हे थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आता आपण मिक्सरला जे वाटाणा बारीक करून घेतलेला आहे हा यामध्ये मिक्स करायचा आहे. याच्या गुठळ्या वगैरे बनणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे एकसारखा हलवला की याच्या गुठळ्या बनत नाहीत. पूर्ण मसाल्यामध्ये आपला वाटाणा आता मिक्स झालेला आहे. हा वाटाणा शिजण्यासाठी आणखी पाणी लागू शकतं. यामुळं आणखी यामध्ये गरमच पाणी मिक्स करायचं आहे. हा वाटाणा आपण तेलामध्ये परतून घेऊन पुन्हा मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे लगेच शिजला जातो, जास्त वेळ लागत नाही. आवश्यकतेप्रमाणे आपण यामध्ये पाणी घालायचं आहे, गरम पाणी. आणि छान असं मिक्स करून याला आता झाकण लावून 2 ते 3 मिनिटं चांगली वाफ येऊ द्यायची आहे. या ठिकाणी आपला खिमा छान असा शिजलेला आहे. थोडासा परतून घ्यायचा आहे आणि आपल्याला हवा तेवढा सैलसर किंवा दाटसर जसा हवा असेल तसं यामध्ये पाणी मिक्स करून याला छान उकळी आणायची आहे. अगदी खमंग छान असा वास सुटलेला आहे. तर नक्की एकदा अशा प्रकारे ट्राय करून पहा. अतिशय भन्नाट असा चवीला लागतो. चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर आपण हा सर्व करू शकतो. नक्की एकदा असा खिमा करून पहा. अगदी चिकन, मटण हे सुद्धा यापुढे फिके पडेल इतका अप्रतिम टेस्टी प्युअर व्हेजवाल्यांसाठी ही एक खास रेसिपी आहे. नक्की बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शूटमध्ये वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.